झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यामधील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये मवियाची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर मविया नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. राज्यामध्ये आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती, महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यामधील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये मवियाची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर मविया नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. राज्यामध्ये आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती, महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यामधील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये मवियाची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर मविया नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. राज्यामध्ये आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती, महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही व्यक्त. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. मवियामध्ये बैठकांचं सत्र सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीमध्ये मतमोजणी संदर्भात सूचना देणार. ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडी 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हीसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष आपल्याला उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता. जिंकू शकणाऱ्या बंडखोर उमेदवारांशी मविया नेत्यांचा संपर्क. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांकडून बंडखोरांशी संपर्क, तर पवार गटाकडून जयंत पाटलांचा बंडखोरांशी संपर्क. एक्झिट पोलनंतर भाजपा ऍक्शन मोडवर. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार. विजयी बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती. राज्यात मवियाची सत्ता येईल आणि मवियाचाच मुख्यमंत्री होईल, विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. तर 24 तारखेला रिपोर्टिंग करण्याचं नवनिर्वाचित आमदारांना सांगितल्याची वडेट्टीवारांची माहिती. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत हायकमांड निर्णय घेतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, राऊतांचं काँग्रेसला आवाहन. तर मवियाचा मुख्यमंत्री कोण हे उद्या 11 वाजेपर्यंत सांगणार, राऊतांची माहिती. मी स्वतः मुख्यमंत्री होईल असं नाना पटोले बोललेले नाहीत. मवियातील सर्व नेते एकत्र बसून मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री. संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ते कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं वक्तव्य. तर एकत्र बसून सीएम ठरवणार, फडणवीसांची माहिती. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली, सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडू यांचा दावा. पुण्यामध्ये निकालाआधीच अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदाचे बॅनर. विकासाचा वादा, अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. मवियाला 160 ते 165 जागा मिळतील. 23 तारखेला संध्याकाळी मविया सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचा दावा. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय. भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ, मतभेद होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची प्रतिक्रिया.
शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान. शिंदेंनी ज्या विचारानं युती केली त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षाही पुढे जाईल. राज्यामध्ये निर्विवादपणे महायुतीचं सरकार येणार, शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय होईल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महायुतीला 160हून अधिक जागा मिळतील, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार तर महाडमधून 40,000च्या फरकानं निवडून येणार, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ, मराठवाडा आणि विदर्भामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला. महिलांच्या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याकडे लक्ष. भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील, महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूनं, बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्यामध्ये महिला मतदारांमध्ये वाढ आणि महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह होता, खासदार सुनील तटकरेंचा दावा. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर मवियामध्ये चर्चा, राहुल गांधी, खरगे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. एक्झिट पोलच्या आकड्यांवरही चर्चा झाल्याची माहिती. साताऱ्याच्या कराड दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अतुल भोसलेंचे आमदार म्हणून बॅनर, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसलेंमध्ये लढत. पुण्याच्या कोथरूडमध्ये निकालापूर्वी चंद्रकांत पाटलांचे विजयाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचे बॅनर. अहिल्यानगरमध्ये निकालाआधीच संग्राम जगतापांच्या विजयाचे बॅनर, जगतापांच्या समर्थकांकडून विजयाचे बॅनर, बॅनरची जिल्हाभरात चर्चा, त्यामुळे कोण जिंकणार याकडे लक्ष. पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर लावले, खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले. पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचे अभिनंदनाचे बॅनर लागले, शंकर मांडेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर इथल्या भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांची पायीवारी, विदर्भाची पंढरी असलेल्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मूर्तिजापूर ते शेगाव पायीवारी करणार. नाशिकच्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात, उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात. टपाल मतदानानंतर मतदान यंत्रांच्या मतमोजणी होणार. अकोल्यामध्ये 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानामध्ये वाढ, यंदा मतदानामध्ये 6.5% अधिक वाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महिलांच्या मतांमध्ये 5% वाढ, यंदा 68% महिलांचं मतदान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. राज्यामध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, सी विजिल अॅपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. रत्नागिरीच्या चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी, ईव्हीएम ठेवलेल्या परिसरामध्ये 4 अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचा कार्यकर्त्यांना संशय, पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेत चौकशी. सांगलीच्या मिरजमध्ये मतमोजणी केंद्रावर राखीव असलेल्या ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ, ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंनी घेतला आक्षेप. अमरावतीच्या बडनेरा विधानसभेची लोकशाही भवनामध्ये होणार मतमोजणी, लोकशाही भवनाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. रत्नागिरीमधल्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच, केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं स्ट्रॉंग रूमला कवच, सीआरपीएफचे जवान तैनात. नाशिकमधल्या स्ट्रॉंग रूमला 3 स्तरामध्ये सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा. दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये उद्या मतमोजणी. पुण्यामध्ये मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार, 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. नागपूरमध्ये मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्रावर 3 लेअर सुरक्षा तैनात. नागपुरात ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाल्यानं यंत्रणा अलर्टवर. गुलाब्यामधल्या जेजे स्कूल ऑफ आर्ट इथे स्ट्रॉंग रूम तयार, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित, पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. लोकप्रतिनिधींनी गुंड पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मयूर पाटील यांचा हर्षवर्धन पाटलांवर आरोप. मयूर पाटील हे परिवर्तन विकास आघाडीचे प्रचार प्रमुख तसंच हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू. आजपासून आरक्षणाची लढाई सुरू, सरकार स्थापन झालं की सामुदायिक उपोषणाची तारीख जाहीर करणार. मनोज जरांगेंची घोषणा, मराठ्यांच्या मतांवर विजयी व्हायचं आणि पक्षाच्या बाजूने बोलायचं असं कोणी केलं तर राज्यामध्ये फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यानंतर मवियाचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांच्याकडून खंत व्यक्त. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधी पाठिंबा दिला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं, काडादी यांची प्रतिक्रिया.
सोलापूरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला. प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडी मारत ठाकरे गटाचं आंदोलन तर शरद कोळींकडून प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा. सोलापूरमध्ये महिला काँग्रेसकडून शरद कोळींच्या विरोधात आंदोलन. शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर चप्पल तसंच बांगड्या दाखवत आंदोलन. शरद कोळींच्या इशाऱ्यानंतर सोलापूरमधील काँग्रेस आक्रमक. ज्या दिवशी शरद कोळींची गाडी ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी कोळींची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, युवक काँग्रेसचा इशारा. सोलापूरच्या वादावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं लक्ष. 3 पक्ष एकत्र आल्यावर अशा गोष्टी होत असतात, कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, विजय वडेट्टीवारांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल. राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बजाज नगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल. काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयामधून 2 संशयित ताब्यात. खान यांच्या अंगरक्षकांनी दोन्ही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मेरठमधून आलेल्या लोकांपैकी एक जेलमधून नुकताच बाहेर आला होता. संभाजीनगरमध्ये नो फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप. मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले. पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा. इम्तियाज जलील यांच्या आरोपानंतर आंबेडकर नगरमधील महिला आक्रमक. जलील यांच्या फोटोला काळं फासत जोडेमारो आंदोलन. महिलांकडून निदर्शनं. पत्रकार परिषदेमध्ये युट्यूब पत्रकारावर भडकले. विरोधी उमेदवाराचा प्रश्न विचारल्यानं जलील भडकले. युट्यूब पत्रकाराला पत्रकार परिषदेमधून बाहेर काढले. सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तारांच्या समर्थकांमधील राड्याचा व्हिडिओ समोर. राड्यानंतर सत्तारांनी बनकरांना गाडीतून सोडलं. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बजाज नगरमधल्या मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटलांना जीव मारण्याची धमकी. रणजित पाटील यांनी परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला. नाशिकच्या नांदगावमधील राड्याप्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल. सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर गुन्हे दाखल. जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती. बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड. अजित पवारांना 16 डिसेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे समन्स. 2014ला अजितदादांनी मतदान केलं नाही तर गावाचं पाणी बंद करू असं वक्तव्य केलं होतं. उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यामध्ये. भाजपचं पूर्ण फंडिंग अदानींकडे. राहुल गांधींचा आरोप. तर ज्या दिवशी अदानी यांना अटक होईल त्या दिवशी मोदीही जातील, राहुल गांधींचा दावा. अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळले. कायदेशीर मार्गाने पर्याय शोधणार. अमेरिकेमध्ये फसवणुकीच्या खटल्याप्रकरणी आरोप फेटाळत अदानी समूहाचं स्पष्टीकरण. अमेरिकेमधल्या अदानींविरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख. आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. राहुल गांधींच्या स्ट्रक्चरबद्दल आम्हालाही माहिती आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर. अमेरिकेमधील लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स घसरले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले. अमेरिकेमध्ये अदानींच्या विरोधात अटक वॉरंट काढलाय. शिंदे फडणवीस अजितदादांनी निवडणुकीमध्ये वाटलेले पैसे अदानींचे. राऊतांचा आरोप. भिवंडी शहरामधील वऱ्हाळ तलावामध्ये बुडून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. 3 मुलं तलावात गेली होती पोहायला. साहिल शेख आणि गुलाम अन्सारीचा मृत्यू तर दिलबर अन्सारी बेपत्ता. अकोला वाशिम मार्गावर कापशी गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 2घांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. सर्व्हिस रोड नसल्यानं अपघात झाल्याचं स्थानिकांचं मत. बीडच्या शिरूर कासाला तालुक्यामधील खामकरवाडीमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या. परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त. राज्यामध्ये किमान तापमानामध्ये घट. काही भागामध्ये तापमानाचा पारा 13 ते 16 अंशांवर. तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट. शहरामध्ये 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला. शहरामध्ये 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी. तापमानाचा पारा प्रथमच 0 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला. शोपियान देशातील सर्वात थंड जिल्हा. मुंबई हायकोर्टाकडून चेतन पाटीलला जामीन मंजूर. 25,000च्या जात मुचलक्यावर चेतन पाटीलला जामीन मंजूर. मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतनला अटक करण्यात आली होती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाचा कोर्टामध्ये अर्ज. बिश्नोई गँगकडून जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर राहण्याच्या परवानगीसाठी अर्ज. कोर्टाकडून व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी. बीडच्या लिंबा गणेशमधून संत बाळूमामाच्या पालखीचं अहिल्यानगरकडे प्रस्थान. पंचक्रोशीमधील भाविकांसह मेंढ्यांचा कळप पालखीमध्ये सहभागी. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या देऊळगाव तांदूळवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी.
कापसाचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी वर्गात नाराजी. चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये 30,000 हेक्टरवर कापसाची लागवड. जालन्यामध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले. थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. छत्रपती राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या चिंताजनक. दिल्लीमधील 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार, तर खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन. राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या यादीमध्ये जगामध्ये अव्वल. दिल्लीमधील यमुना नदीतही प्रचंड प्रदूषण. पाणी फेसाळलेलं. सर्वोच्च न्यायालयानं वारंवार कानउघडणी करूनही प्रदूषण जैसे थे. भारतामध्ये 2050 पर्यंत लहान मुलांची संख्या 35 कोटी होणार. युनिसेफच्या ताज्या अहवालामध्ये माहिती समोर. भारतामध्ये 44 कोटीहून अधिक लहान मुलं. चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये कोळशाची आयात 9.83% घटून 3.32 कोटी टनांच्या घरात. पोलाद उद्योगासाठी आणि वीज प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कोळशाच्या आयातीमध्ये वाढ. ऑक्टोबर महिन्यामध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीचा नवा विक्रम. निर्यात 19.1 अब्ज डॉलरच्या घरात. निर्यातीमध्ये तब्बल 24% वाढ. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला आजपासून सुरुवात. ऑस्ट्रेलियामधील पर्थच्या मैदानावर आज पहिला कसोटी सामना रंगणार. रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.